नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, या विषयाचं शीर्षक बघितल्यानंतर अनेकांना वाटेल की मी पण राजकीय नेत्यांना पक्षांना काही सल्ले वगैरे देतो. जसं प्रशांत किशोर आहे किंवा अनेक कंपन्या आहेत, लहान मोठे अनुभवी लोक आहेत, सेफॉलॉजिस्ट आहेत. ते आपापल्या परीने निवडणुका जिंकण्यासाठी किंवा राजकारण करण्यासाठी, पक्षाची संघटना उभारण्यासाठी किंवा आंदोलन उभारण्यासाठी कंपन्याही आता सुरू झालेल्या आहेत. आणि ते अशा नेत्यांना पक्षांना आणि सल्ले देत असतात, योजना आखून देत असतात, रणनीती बनवून देत असतात. प्रशांत किशोर हा त्यातला सर्वाधिक पॉप्युलर माणूस म्हटला पाहिजे. आणि त्यामुळे अलीकडल्या काळात मला जे माहिती आहे किंवा मला जे कळलेलं आहे त्यानुसार अनेक पत्रकार संपादक सुद्धा वेगवेगळ्या स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना किंवा छोट्या मोठ्या प्रादेशिक पक्षांना राजकारणाचे सल्ले द्यायला लागलेले आहेत. मी असा सल्ला कधी देत नाही. मी पहिली गोष्ट साफ सांगतो की मलाही अनेकांनी गेल्या 10 वर्षामध्ये माझे राजकीय अंदाज, निवडणुकीविषयक अंदाज बऱ्याचदा बरोबर येतात. म्हणून अनेक राजकीय नेत्यांनी, अगदी 1-2 मंत्र्यांनी सुद्धा माझ्याशी सल्ला मसलत केलेली आहे. पण ती सल्ला मसलत नाहीये. मी त्यांना स्पष्टपणे प्रत्येक वेळेला समजावलं, मला जे राजकीय दृष्ट्या वाटत असतं ते मी जाहीरपणे सांगत असतो. आणि त्यातून शिकून तुम्हाला काही करता येत असेल तर तुम्ही करायचं असतं. अमुक एक करा, मग तमुक फायदा होईल, असं मी कधीही कोणालाही खाजगीत सल्ला देऊन सांगत नाही. आणि त्याचं कारण आहे की सल्ला द्यायला माझं काही जात नाही. तो पक्ष असेल, तो नेता असेल, त्यांची राजकीय कारकीर्द असेल, त्यांची पक्ष संघटना असेल, ते जो काही निर्णय घेतील त्याचे बरे वाईट परिणाम झाले तर त्याला तीच मंडळी जबाबदार असतात आणि त्यांना ते परिणाम भोगावे लागत असतात. मला ते परिणाम भोगावे लागणार नाही. त्यामुळे मी माझं शहाणपण जे आहे ते त्यांच्या माथी मारायचं आणि त्यांना खड्ड्यात घालायचं असले काही धंदे मी करत नाही. मी कोणालाही कसलाही सल्ला देत नाही. जे काय माझं मत असतं घडणाऱ्या एकूण राजकीय घडामोडींबद्दल ते मी जाहीररित्या मांडत असतो. त्यातून त्यांनी उचलावं, आपल्याला सुटेबल होईल तसं ते वापरावं किंवा दुर्लक्ष करावं. मी अनेकदा बोलताना म्हणतो, उद्धव ठाकरेंनी माझं अमुक ऐकलं असतं तर आज झालं नसतं. हे बोलण्यापुरतं ठीक आहे. का ऐकायचं? उद्धव ठाकरेंनी किंवा शरद पवारांनी किंवा आणखीन देवेंद्र फडणवीसांनी माझं काही ऐकण्याची गरज नाही. हा, मी जे धोक्याचे इशारे देत असतो किंवा परिस्थितीचं विश्लेषण करून समजावत असतो, ते विश्लेषण समजून घ्यायचं आणि त्यात जे धोके सांगितलेले आहेत ते धोके आपल्या वाट्याला येणार नाहीत आणि आपलं नुकसान होणार नाही, या दिशेने त्यांनी वाटचाल करावी, एवढीच माझी अपेक्षा असते. मला वाटतं म्हणून त्यांनी काही करू नये. त्यात त्यांचा कुठलाही फायदा असेलही, होत असेल तर तो त्यांना लखलाव आहे. पण तो फायदा करण्यासाठी मी कुठलाही सल्ला देणार नाही आणि देत नाही. आणि म्हणून हे जे शीर्षक मी दिलेलं आहे, एका राजकीय पक्षाने तरी माझा सल्ला स्वीकारला, हे शीर्षक हे एक प्रकारे फसवं आहे. कारण मी ते त्या पक्षाला, ज्या पक्षाविषयी मी आता बोलणार आहे त्या पक्षासाठी हा विशेष करून स्वतंत्रपणे मी दिलेला सल्ला बिलकुल नाहीये. कदाचित त्यांनी ऐकलं असेल, कदाचित मी काय बोललो या संदर्भात ते त्यांनी अजिबात ऐकलेलं नसेल. पण जी त्यांनी कृती केली आहे ती यापूर्वी मी गेल्या 2-3 महिन्यामध्ये जे वेगवेगळं राजकीय विश्लेषण वेगवेगळ्या घडामोडींच्या संदर्भात केलं होतं, त्यामध्ये मी जो एक उपाय विरोधी पक्षांना सुचवला होता, तो जर त्या विरोधी पक्षापैकी एकाने अंमलात आणला असेल तर त्याचं श्रेय मला बिलकुल नसतं. कदाचित माझं ऐकून त्यांनी केलं असेलही, पण म्हणून त्याचं श्रेय मला नाहीये की त्यांनी माझं ऐकलं, हे म्हणणं खोटं असतं. मी सगळ्या विरोधी पक्षांना सांगितलं होतं, ज्यांनी ऐकलं ते जसं एखाद्या शाळेमधला मास्तर सगळ्या वर्गातल्या 50 मुलांना शिकवत असतो. प्रत्येक मूल
ते गंभीरपणे ऐकतात असं नाही, ऐकेल आणि समजून येईल असं नाही, पण जी मुलं गंभीरपणे समजून घेतात ते आयुष्यात यशस्वी होतात. पण त्याकडे साफ दुर्लक्ष करणारा पण बराच एक अर्धा वर्ग तरी असतो. कानावरून जात ते ऐकतात असं नाही, समजून तर घेतात असं नाही. ज्याची एक आपल्याकडे म्हण आहे ना, नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. तसं शाळेत वर्गामध्ये मास्तरांनी खूप शिकवलं असेल, सगळ्या मुलांपर्यंत ते सगळं पोहोचत असलं तरी ती मुलं स्वीकारतात असं बिलकुल नाही. आणि त्यामुळे त्याच्या 4-2 मुलांनी स्वीकारलं तर त्याचं श्रेय त्या शिक्षकाला आहे असं म्हणता येणार नाही. त्या मुलांच्या गांभीरपणाला त्याचं श्रेय असतं, की सर आपल्यासाठी काही सांगतात आणि आपल्या भल्यासाठी सांगतायत, तर आपण ते सिरियसली ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे. असं वाटत असेल तर त्याचा जो फायदा आहे त्या मुलाने दाखवलेल्या गांभीर्यामुळे त्याचा तो फायदा झालेला. नाहीतर मास्तर सगळ्यांना सांगत असतात, एखादा सुगंध सुटलेला असतो, एखादं फुल कुठलं तरी सुगंधी फुलतं, सगळीकडे त्याचा वास दरवळत असतो, प्रत्येक जण घेईलच असं नाही. आणि म्हणून मी जेव्हा ते शीर्षक दिले की एका पक्षाने तरी माझा सल्ला स्वीकारला, तर ते शीर्षक तसं फसवंय. कारण मी त्या पक्षाला, ज्या पक्षाविषयी मी बोलतोय त्या पक्षाला मी हा विशेष करून सल्ला दिलेला नव्हता. कदाचित त्यानंही सुचलेलं असेल. भाऊ तोरसेकरला न ऐकता सुद्धा त्यांची चूक त्यांना रिअलाइज झाली असेल, जाणवली असेल आणि त्यांनी ती दुरुस्त केली असेल, तर त्याचं श्रेय भाऊ तोरसेकरला घेण्याचं काहीही कारण नाही, अधिकार पण नाही. तर तो पक्ष आहे शरद पवारांचा, जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून गट आहे, तो पक्ष आहे ज्यांनी मी सुचवलेली एक उपाययोजना केलेली. 3 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल, एनडीटीव्ही मराठी या उपग्रह वाहिनीच्या कार्यालयात मी गेलो होतो, त्यांच्या स्टुडिओत मी गेलो होतो आणि तिथे त्या 8-10 मुलांनी बसून माझ्याशी गप्पा मारल्या. त्यापैकी एका मुलाने मला असा प्रश्न विचारला होता की मोदी कधीच हरणार नाहीत का, भाजपला कुठलाही पक्ष हरवू शकत नाही का, वगैरे वगैरे अशी चर्चा होती. आणि या सततच्या पराभवाच्या सावलीतून, अंधारातून बाहेर पडण्यासाठी विरोधी पक्षांनी काय केलं पाहिजे असा एक प्रश्न विचारला होता. आणि त्याला उत्तर देताना मी त्या मुलाला म्हणालो होतो, एक सोपा उपाय सगळ्या विरोधी पक्षांनी, सतत निवडणुका हरणाऱ्या सगळ्या विरोधी पक्षांनी एक पहिलं काम करावं, आपापल्या पक्षात जितके मीडियाशी बोलणारे प्रवक्ते त्या सगळ्यांची पक्षातून आणि त्या पदावरून हकालपट्टी करावी. आणि त्याचं कारण असं आहे की हे पक्ष हे जमिनीवर राहिलेले नाही. बहुतेक हरणारे, मागे पडलेले राजकीय पक्ष आपण बघितले तर ते पक्ष आजकाल जमिनीवर आणि जनमानसात बिलकुल नाही. हे सगळेच्या सगळे पक्ष आजकाल फक्त मीडियाच्या बातम्यांमध्ये असतात. मीडियामध्ये ज्या उखाळ्या पाखाळ्या काढल्या जातात वर्तमानपत्रामध्ये, वाहिन्यांमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये, त्यामध्ये हे पक्ष रममाण झालेत. आणि आपल्याला जनतेपर्यंत गेलं पाहिजे, कारण जनतेच्या मतावर निवडणुका जिंकता येतात हे जेव्हा त्यांच्या लक्षात येईल आणि मीडियामधून हे सगळे पराभूत होणारे राजकीय पक्ष बाहेर पडतील, तेव्हा त्यांना जनतेमध्ये जावं लागेल आणि जनतेमध्ये जाऊन ते आपलं स्थान निर्माण करतील. तेव्हाच त्यांना निवडणुका जिंकण्याच्या दिशेने एक पाऊल पुढचं टाकता येईल. त्याच्याही पुढे जाऊन मी त्या मुलाला म्हटलं होतं, त्या कार्यक्रमात उत्तर देताना म्हटलं होतं की नुसतं प्रवक्ते हाकलून चालणार नाही, तर पक्षाचा जो कोणी नेता फक्त मीडियाच्या बातम्यामध्ये झळकत असेल, चमकत असेल, त्यालाही पक्षातून हाकून लावायचं. जो जो पक्षाचा कार्यकर्ता, नेता मीडियामध्ये झळकतोय आणि जमिनीवर नाहीये त्याची पूर्णपणे हकालपट्टी झाली पाहिजे. जो मीडियाशी बोलतो त्याची हकालपट्टी करा. एखादा नेता, कार्यकर्ता आपल्या विभागामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये चांगलं काम करतोय किंवा जोरदार काम करतोय आणि त्यामुळे पक्षाकडे एक 5, 25, 50, 100, 500, 1000 मतं येत असतील,
आणि अशा कोणा नेत्याची बातमी होत असेल, त्या नेत्याने पुढाकार घेतल्यामुळे तो बातमीत आलेला नाही, पण त्याने केलेल्या कामामुळे जर बातमी होत असेल तर अशा स्वरूपात त्याची बातमी आली तर त्याला पक्षातून काढून टाकायची गरज नाही. पण जो प्रसिद्धीच्या माध्यमातून आपलं प्रस्थ वाढवायचा प्रयत्न करतो आणि आपल्या पक्षामध्ये आपल्याला वरचं स्थान मिळवायचा प्रयत्न करतो, असा कुठलाही कार्यकर्ता नेता पक्षात ठेवू नये. जे पक्ष अशा रीतीने जातील ते झक मारत जनमानसामध्ये जातील आणि जितके ते जनमानसामध्ये जातील तितके ते संघटनात्मक पातळीवर उभे राहतील आणि पर्यायाने त्यांना हळूहळू करत जनतेची मतं मिळायला लागतील. त्यांचा जनतेशी थेट संपर्क प्रस्थापित होईल. राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये आणि निवडणुकीमध्ये पक्ष विजयी होतात ते जनतेच्या मतावर होत असतात. आणि म्हणूनच जनतेमध्ये जाऊन अधिकाधिक जनतेला संघटित करणं, त्यांच्या विषयावर बोलणं, त्यांच्या विषयावर भांडणं, संघर्ष करणं, आंदोलन करणं, हे प्रत्येक पक्षाचं संघटनात्मक कार्य आहे. आणि जो पक्ष हे संघटनात्मक कार्य करेल त्याच्या बातम्या आपोआप होतात. आम्ही अगदी तरुणपणापासून जेव्हा पत्रकारिता करत होतो तेव्हा जॉर्ज फर्नांडिस असतील, अहिल्या रांगणेकर असतील किंवा मंगला पारीख असतील, मृणाल गोरे असतील, असे एकापेक्षा एक दिग्गज संघर्ष करणारे लढवय्ये नेता विरोधी पक्षात होते. ते वारंवार निवडणुकीत पराभूत व्हायचे, पण आम्ही त्यांच्या बातम्या द्यायचो. कारण अहिल्या रांगणेकर असो, मृणाल गोरे असो, जॉर्ज फर्नांडिस असो, हे लाठी मार खाताना आम्ही बघत होतो. लाठ्या लागल्या, अटक झाली म्हणून ते रडत बसलेले आम्ही कधी बघितले नाही. आमच्यावर अत्याचार झाला म्हणून रडणाऱ्या नेत्यांना आम्ही कधी प्रसिद्धी दिली नाही. 40 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. पण आम्हाला दिसायचं हे जनतेच्या इच्छेसाठी इतका मला एक गोष्ट आठवते, एकदा मंत्रालयात घुसलेल्या जयवंतीबेन मेहता, मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, प्रमिला दंडवते वगैरे या महिलांवर पोलिसांनी अक्षरशः अनन्वित हल्ला चढवलेला होता. फरफटत त्यांना मंत्रालयातून जिन्यावरून फरफटत बाहेर काढलं होतं आणि पोलीस स्टेशनला नेलं होतं. पण त्या महिलांनी, पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार केली नाही. पण महागाईचा विषय त्यांनी इतका ऐरणीवर आणून ठेवला होता की जनतेला वाटायचं की हे आपल्या आयुष्याला भेडसावणाऱ्या महागाईच्या विरुद्ध लढणारे आहे. आणि ते जनतेला वाटत होतं तसंच त्यांची ही हाल अपेष्टा, मारहाण बघून पत्रकारांनाही वाटत होतं. म्हणून आम्ही त्यांच्या बातम्या करायचो. आपल्यावर हल्ला झाला असं कुठला नेता आम्हाला सांगायला यायचा नाही. आम्हाला दिसायचं आणि दिसलेली गोष्ट आम्ही बातमी स्वरूपात सामान्य वाचकापर्यंत, जनतेपर्यंत पोहोचवत होतो. आणि त्यामुळे हे तत्कालीन विरोधी पक्षातले नेते हे मीडियामध्ये असायचे. आता मीडियामध्ये असतात म्हणजे काय, तर कॅमेरा चालू होतो, ते बकवास करतात आणि आम्ही त्यांची बडबड मीडियामध्ये छापली जाते, चॅनेलवर दाखवली जाते. या पलीकडे ते करतात काय, तेवढी बकवास संपली की पत्रकार आपल्या बाजूने निघाला, नेता आपल्या बाजूने निघाला, जनतेशी त्याचा काडीमात्र संबंध नसतो. जनजीवनाशी संबंधित असलेले भेडसावणारे प्रश्न असतात, त्याचा मागमूस सुद्धा अशा बातम्यांमध्ये नसतो. यांनी त्याला शिव्या घातल्या, त्यांनी ह्याच्या उखाळ्या पाखाळ्या केल्या, बस यामध्ये अख्खा मीडिया गर्क आहे. आणि त्याच्यात रमलेले नेते म्हणूनच जनतेकडे जात नाहीत आणि जनतेकडे न जात असल्यामुळे त्यांचे पक्ष जनमानसातून बारगळलेले आहेत. आणि म्हणून मी म्हटलं होतं की ज्या पक्षांना या पराभवाच्या छायेतून बाहेर पडायचे त्यांनी पहिल्यांदा आपापल्या पक्षातले प्रवक्ते सॅक करून टाकावे, बडतर्फ करून टाकावे. कारण आपल्याला सगळे नेते जे दिसतात ते टीव्हीच्या चॅनेलवर असतात, मीडियामध्ये असतात, पण जमिनीवर किती असतात. त्यामुळे जवळजवळ सगळ्या विरोधी पक्षांची जनतेतली संघटना संपलेली आहे, कार्यकर्त्यांची फौज उरलेली नाही. आणि म्हणून मी एक जनरल स्टेटमेंट केलं होतं
की या पक्षांना पराभवाच्या छायेतून बाहेर पडायचं असेल आणि निवडणुकीच्या रिंगणामध्ये लढायला सज्ज व्हायचं असेल तर त्यांनी पहिल्यांदा माध्यमातून बाहेर पडावं. जे जे पक्ष सतत पराभूत होत आहेत ते मीडियामध्ये दिसायचे, त्यांचे नेते मीडियामध्ये दिसायचे आणि बडबडायचे बंद झाले तर ते जनतेत जातील आणि जनता त्यांच्याकडे यायला लागेल, जनता त्यांच्याकडे आकर्षित होईल आणि जनता म्हणजेच मतदार असतो. तर त्या दिशेने आज मला एक पत्रक बघायला मिळालं. शरद पवार गटाचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी एक पत्रक काढले आणि आपल्या पक्षाचे जे 1.5, 2, 3 डझन किती प्रवक्ते आहेत त्या सगळ्यांना बडतर्फ करून टाकले, पदाच्या जबाबदारीतून मुक्त केले आणि 2 कोणतरी मला वाटते महेश तपासे आणि विद्या चव्हाण हे 2 नेते मीडियाशी पक्षाच्या भूमिकेबद्दल बोलतील, बाकी कोणीही बोलला तरी ती पक्षाची भूमिका आहे असं मानण्याचं कारण नाही. थोडक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट जो आहे त्या गटातर्फे आता अधिकृतरित्या 2च प्रवक्ते असतील. बाकीची जी खोगीर भरती होती प्रवक्त्यांची ती सगळी रद्दबातल केलेली आहे आणि हे पक्षाच्या वाढीच्या दृष्टीने चांगलं टाकलेलं एक सुदृढ पाऊल आहे असं माझं मत आहे. कारण मग रोज फुकट मीडियामध्ये आपला चेहरा दिसतो म्हणून वाटेल ती बकवास करणारे, तोंडपाटीलकी करणारे त्यांना पक्षाच्या संघटनेसाठी काम करावं लागेल, लोकांमध्ये जावं लागेल, आपापल्या मतदारसंघामध्ये, आपापल्या वॉर्डामध्ये, आपल्या गावामध्ये, तालुक्यामध्ये लोकांचे जे कार्यक्रम होतात, लोकांची जी गरज आहे, आंदोलनं आहेत, त्यात या सगळ्या तथाकथित प्रवक्त्यांना सहभागी व्हायला लागेल आणि त्यांचा जनसंपर्क वाढत जाईल. जितका तो जनसंपर्क वाढत जाईल त्यांच्या रूपाने आणि त्यांच्यामुळे 4 मतं पक्षाची वाढणार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा टीकाकार आहे, तुम्हाला माहिती आहे, शरद पवार गटाचा. पण तरीही शरद पवार गटाने एक चांगलं पाऊल उचललं असेल तर त्याची पाठराखण करणं सुद्धा एक राजकीय विश्लेषक म्हणून मला अगत्याचं वाटलं. एक चांगलं पाऊल आहे. कारण प्रवक्ता म्हणजे पक्षाची भूमिका मुळात त्याने समजून घेतली पाहिजे. दुसऱ्यांच्या कोणाच्या तरी पक्षांच्या का नेत्यांच्या उखाळ्या पाखाळ्या काढून तुमच्या पक्षाचा काही मात्र फायदा होत नाही. समोरच्याच्या तोंडाला काळं फासलं म्हणून तुमच्या कमरेला नसलेली लंगोटी बांधली जाते असं बिलकुल होत नाही. तेव्हा प्रत्येक पक्षाची आपली लंगोटी जागेवर आहे की नाही, ज्या दृष्टीने जेव्हा हालचाली होतील तेव्हा त्या पक्षाचा विस्तार होईल आणि त्यांना निवडणुकीत त्याचा फायदा होईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने माझं ऐकून हे काही केलेलं नाही, पण त्यांना सद्बुद्धी सुचली तर त्यांची पाठ थोपडणं हे मला कर्तव्य वाटलं म्हणून व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.